संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या कोट्यवधी रुपयाच्या घोटाळ्यात आता बीडचे कलेक्टर विवेक जॉन्सन यांची एंट्री झाली। या प्रकरणी ते पूर्णपणे ॲक्शन मोडवर असल्याचे दिसून आले। त्यामुळे मात्र अर्चना कुटेंचे फास आणखीन आवळणार। याबाबत सविस्तर माहिती अशी की ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यात अजूनपर्यंत कलेक्टर साहेबांची एंट्री झाली नव्हती, परंतु जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी नव्याने पदभार स्वीकारला आणि जनता दरबार घेतला। यावेळी ठेवीदारांच्या भावनांची त्यांनी दखल घेतली। कलेक्टर साहेब, तुम्ही सर्वसामान्य ठेवीदारांच्या जीवनमरणाच्या प्रश्नात लक्ष घातले आहे, तर आता कुठे दाम्पत्याची मालमत्ता विक्रीची प्रक्रिया सुरू करा। लपून बसलेल्या अर्चना कुटेला पकडून आणण्याच्या सूचना पोलिसांना द्या आणि जेलमध्ये घाला। ठेवीदारांचा पोलिसांवर भरोसा राहिलेला नाही। आपल्यासारखे अधिकारीच काहीतरी न्याय देऊन गोरगरिबांचे पैसे मिळवून देऊ शकतात, अशी साथ विवेक जॉन्सन यांना जनता दरबारातून घालण्यात आली। सर्वसामान्यांच्या मनात नेमके काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन जनता दरबार घेत आहेत। या तक्रारींचा निपटारा करण्याच्या अनुषंगाने सोमवार, मंगळवार, बुधवार हे 3 दिवस दुपारी 12 ते 2 या वेळेत जनता दरबार पार पडत असल्याची माहिती मिळत आहे। तर आठवड्याच्या सुरुवातीला 3 दिवस कलेक्टर साहेब जनतेसाठी रोज 3 तास देत आहेत। या वेळेत तक्रारदार, ठेवीदार नागरिकांशी संवाद साधून तक्रारीचे निरसन करण्याचा प्रयत्न जिल्हाधिकारी जॉन्सन करीत आहेत। पहिल्याच जनता दरबारामध्ये कलेक्टर साहेबांपुढे सर्वसामान्यांनी समस्याची मोठी यादीच वाचली। यामध्ये प्रामुख्याने ज्ञानराधाच्या ठेवीदारांची संख्याच मोठी होती। आतापर्यंत कशा पद्धतीने लढा दिला, अनेकदा आंदोलने करण्यात आली, निवेदने देण्यात आली, तरी न्याय मिळाला नाही। प्रत्येक वेळी केवळ आश्वासनाचे गाजरच दाखवण्यात आले, असा नाराजीचा सूर या नागरिकांमध्ये, ठेवीदारांमध्ये होता। यावर जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी ज्ञानराधाची फाईल मागून लवकरच याबाबत भाष्य केले जाईल, असा विश्वास ठेवीदारांना दिला। त्यामुळे ठेवीदारांमध्ये आशेचा एक नवा किरण निर्माण झाला। नोव्हेंबर 2023मध्ये मराठवाड्यातील उद्योग क्षेत्रात बडेप्रस्थ असलेल्या सुरेश कुटे यांची ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्था अडचणीत आली। माधुरी दीक्षित, सचिन पिंपळगावकर हे ज्ञानराधाचे ब्रँड ॲम्बेसिडर होते। ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरण आणि मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक लोकांशी संबंधित आहे। आतापर्यंत या प्रकरणी बीड, छत्रपती संभाजीनगर, पुणे याचबरोबर नवी मुंबईत देखील छापे टाकण्यात आले होते। ज्ञानराधाच्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात 52हून अधिक शाखा होत्या। यामध्ये तब्बल 2467 कोटी रुपयांचा घोटाळा झाला। मराठी इंडस्ट्रीतील अनेक सुपरस्टार या पतसंस्थेचे ब्रँड ॲम्बेसिडर होते। सुरेश कुटे आणि त्यांची सहकारी मंडळी असे एकूण 14 जण या प्रकरणात आहेत। गुंतवणूकदारांना 14% परतावा देण्याच्या नावाखाली त्यांनी वैयक्तिक कर्ज, वेगवेगळ्या प्रकारच्या ठेवी अशा घबाडातून हे पैसे जमा केले। सुरेश कुटेंनी गुंतवणूकदारांचा पैसा ज्ञानराधाच्या इतर कामात गुंतवला, त्यामुळे मोठ्या प्रमाणात ठेवीदारांची फसवणूक झाली। वेगवेगळ्या ठिकाणी सुरेश कुटे याने साथीदाराकडून 1300 ते 1400 कोटी रुपये मूल्य असलेली संपत्ती जप्त करण्यात आली। हा पैसा न्यायालयीन प्रक्रियेनंतर गुंतवणूकदारांना परत मिळू शकतो, परंतु ठेवीदारांनी आता अर्चना कुटेंची संपत्ती जप्त करण्यात यावी आणि आमचा पैसा परत करावा, असा आक्रमक पवित्रा घेतला आहे। तर मंडळी, तुम्हाला याबद्दल काय वाटते ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।